Thank you.
मुखे मना हरि 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 मुखे मना
देवाचे द्वारे उभार क्षणभरी तेळे मुक्तीचारी साधिया मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे असोने संसारी जीवे विगुकरी वेदशास्त्र बारी बाह्य सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेची पांडवरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा प्रथम प्रथम नमन दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासकृपा यांचे स्मरण होय सकळ विद्यांचे निकरण श्रीची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार यम ब्रह्मा ब्रह्मेंद्र रुद्र मरुतः स्तुनन्ति दिव्यैस्तवे वेदैः साङ्गप्रक्रमोपनिषदे गायन्ति सामगा ध्यानावस्थि तद्गतेन मनसः पश्यन्ति योगिनो यशान्तन्नविदो सुरासुरगणः देवाय तस्मै नमः उपाधिराध्वजति लोकाः I
चराचरी कीर्ती झंसे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई राजा कीर्ती कळा देवाची द्वारे देवाचे द्वारे उभक्षण भारी तेरे मोती चारी साधेला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त स्थळे प्राप्त सेवेकरता गायलेला अभंग ज्ञानराज माऊलींच्या हरिपाठातील पहिला अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय अतिशय सोपा जरी असला तरी अनुभवामध्ये खूप अवघड आहे. शब्द जेव्हा अनुभवामध्ये येतात तेव्हा शब्दाची खोली आपल्याला कळते. आई हा शब्द दोन शब्दांचा आहे, दोन अक्षरांचा एक शब्द बनला. आई हा शब्द आ आणि ई. आईचं अंतःकरण, आईचं हृदय, आईचं प्रेम होण्याकरता आई व्हावं लागतं. शब्द मीमांसा करायची. आ आणि ई हे दोन अक्षर आहेत. तसं अभंगामध्ये तुम्हाला शब्द जरी सोपे वाटत असले तरी वारकरी संप्रदायामध्ये ज्याचा हा पहिला अभंग पाठ नाही असा महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये नाही, विश्वात माणूस या संप्रदायामध्ये दिसणार नाही. असा अत्यंत सोपा परंतु अनुभवामध्ये अवघड आहे. पाठ नाही असं नाही, पाठ भरपूर आहे. पाठ नाही असं काय आहे, आम्हाला सगळं पाठ आहे. महाराज तुम्ही आमच्या पाठांतरातून जाऊ नका, अनुभवामध्ये म्हणून हा अभंग दिसायला जरी सोपा असला तरी मात्र अनुभवाला यायला मात्र खूप अवघड आहे. अभंगाचा विषय माऊलींना अभिप्रेत असणारा जो अर्थ आहे, जो भाव आहे, त्या भावापर्यंत नेऊन सोडण्याची पात्रता माझी नाही, परंतु असं असावं इथपर्यंत आणून सोडण्याची पात्रता माझी होती की नाही तपासून पाहण्याकरता आजचा अभंग या सप्त्यातल्या द्वितीय दिवशी नामपर प्रकरणासाठी घेतला. हा अभंग शास्त्रद्वारा सोडायचा जर म्हटला, ऐका, शास्त्रद्वारा सोडायचा म्हटला याच्यामध्ये साधन चतुष्ट, अनुभव चतुष्ट याची मीमांसा सुद्धा लावता येते. ऐका, अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध याच्यामध्ये तुम्ही अधिकारी कुणाला लावणार? ऐका बरं का, अधिकारी नामधारकाला अधिकारी लावणार का संसारी असणाऱ्याला अधिकारी लावणार का हा द्वारकेचा जो राणा आहे त्याची भक्ती करणाऱ्या भक्ताला अधिकार लावणार का देवाच्या द्वारामध्ये उभारलाय त्याला अधिकार लावणार? म्हणजे तुमची मती ज्यावेळेस खुंटते, बुद्धी ज्यावेळेस थांबते त्यावेळेस या अभंगाची सुरुवात होते. विठ्ठल अभंगाचा विषय सर्वांना माहित आहे. देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभारल्यानंतर तुम्हाला 4 मुक्त्या प्राप्त होतात. याकरता साधन काय सांगितलं? सोपं सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि या नाव साधनेनं तुमचं पुण्य संचय एवढं होतं की त्याची गणना कोणी करू शकत नाही. त्याची गणना कोणी करू शकत नाही. याकरता
तुम्हाला संसार सोडावा लागेल का, वर्णाश्रमाचा त्याग करावा लागेल का, नेमकं काय करावं? काही नाही. तुम्ही संसारामध्ये जिथं आहे तिथं तसंच राहा. असोनी संसारी, फक्त या वाचेनं वैखरीनं तुम्ही केवळ नाम साधना करा. हे कोण सांगतंय? वेद शास्त्र यांनी सुद्धा नाम साधनेचं प्राबल्य, नाम साधनेची पूर्तता मान्य केलेली आहे. आणि ते फल, परमफल काय की जर एवढं पुण्य तुमच्यावर साचलं असेल तर साक्षात भगवान परमात्मा तुमच्या दास होतो. द्वारकेचा राणा, पांडवा घरी राजा सुद्धा, देवांचा देव सुद्धा तुमचा काय होतो? एवढी अधिकार क्षमता या नाम साधनेनं होते. ही नाम साधना कशी करावी, त्याचं प्रयोजन काय, त्याचं फल काय, देवाचं द्वार कोणतं आहे, देवाच्या द्वारामध्ये उभारण्याकरता आपल्याला काय करावं लागेल याचं चिंतन आजच्या अभंगामध्ये आपल्याला सर्वांच्या साक्षीनं करायचं आहे. आजची दुसऱ्या दिवशीची सेवा या वस्तीमध्ये मला परम प्रयोजन आपल्या हरिभक्तीपणा अशोक चव्हाण महाराज व त्यांच्या सर्व महाराज मंडळी मला दिलेले आहे. विशेषतः शास्त्र सोपं करून सांगावं, वेदांत सोपं करून सांगावं हा पाठीमागचा, त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कसा आहे की कीर्तन म्हणजे टाइमपास नाही आहे. तुम्ही कुठलं तरी ऐकलं, कुठं तरी सांगितलं, कुठं तरी ऐकलं. तुमच्या जोपर्यंत हृदयस्थ अनुभवामध्ये येत नाही, तुमच्या हृदयस्थ परमात्मा, अंतःकरणामध्ये असणारा परमात्मा तो तुमच्याशी बोलत नाहीये, तोपर्यंत आपल्याला अनुभूती येत नाही. आपला परमात्मा, आपला आत्मा आपल्याशी बोलला पाहिजे. हे त्याचं साधनेचं फळ आहे. प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला जीवनामध्ये सुखी व्हावंसं वाटतं. सुखी होण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रपंचामध्ये असणारं सुख, ऐका, प्रपंचामध्ये असणारं सुख हे भासमात्र आहे. परमात्म्यातलं सुख हे वर्धित अवस्थेकडे घेऊन जाणार आहे. ऐका बरं का, शब्द माझ्या ऐका. प्रपंचामध्ये तुम्ही जे जे गोळा करताल तेथे तुम्हाला सोडून जावं. परमार्थामध्ये जे पुण्य संचय करता त्याचा पुण्याचा संचय पुढच्या पिढीला उपयोगाला येतो. म्हणून माणसाने बँक बॅलन्स वाढवण्यापेक्षा पुण्याचा बॅलन्स वाढवा. आपला जर बॅलन्स जाऊन असं वाटत असेल ना तर आपल्याला पुण्याचा बॅलन्स वाढवा. लोक व्रतवैकल्य करतात, कर्मकांड करतात, उपासना करतात. संप्रदायातल्या सर्व संत महात्म्याने एकच साधना सांगितलेली आहे. काय साधना सांगितलेली आहे? देवाचं अस्तित्व मान्य करणं, संतांच्या सानिध्यामध्ये देवाची प्राप्ती करणे. ऐका बरं का, तुम्हाला एकट्यानं जर परमार्थ करायचा जर म्हटला तर तुमचा तो स्वैर परमार्थ होतो. कसा आहे? स्वैर म्हणजे कुणीकडनं पळायचं, कुणीकडनं पण यायचं, तसं नाही. संतांच्या सानिध्यामध्ये तुम्हाला क्रमवत तुम्ही जर अभ्यास जर केला, क्रमवत तुम्ही अनुभूतीच्या लक्षणाकडे जाऊन पोहोचला तर निश्चित स्वरूपामध्ये एक ना एक दिवस तुम्हाला देव भेटतो, तुम्हाला सुख भेटतं, तुम्हाला शांती भेटते, तुम्हाला समाधान लाभतं, तुम्हाला मुक्ती प्राप्त होते. नवे तुम्ही देवाच्या शेजारी जाऊन बसण्याची पात्रता तुमच्याकडे येते. आपली पात्रता काय आहे? देव होण्याची. आपली पात्रता काय आहे? संत होण्याची. परंतु आपली आता सध्या पात्रता काय आहे? Thank you.
प्रयोजन असलं, संताची सन्निधी जरी असली तरी आपल्याला तो मार्ग माहीत करून घेतला पाहिजे. मग आजच्या अभंगामध्ये महाराजांनी तुम्हाला नामसाधनेचा अत्यंत सोपा, सर्व अधिकाऱ्यांना सोपा असणारा मार्ग सांगितला. परंतु नामसाधना कोठे करावी तर ती देवाच्या द्वारात करावी. ते द्वार कोणतं याचं चिंतन करण्यापूर्वी तुम्हाला सर्व श्रोत्यांना विनंती करतोय. काय करतोय विनंती? लागोनिया पाया तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळा हा सुख सोहळा सोहळी नाही मुखाला भगवंताचं नाम कीर्तन ऐकतो पर्यंत आपण घ्यावं. त्या प्रपंचामध्ये आपल्याला एवढा व्याप आहे, प्रपंचामध्ये देवाचा आठव होत नाही. मुलामध्ये आपल्याला देवच माहिती नाही. देव म्हणजे काय, लोक कशाला देव समजले तो देव नाही. ज्याला देव समजला तो इथे दिसतच नाही. कारण का की देव पाहावया गेलो तेथे देवाची होरी ठेवलो अशी अवस्था संतांची आहे. देव कुठे प्राप्त होतो, देव आपल्याला का प्राप्त होत नाही आणि देव प्राप्तीची साधनं कोणती याचं थोडक्यात 1-2 मिनिटात चिंतन करूया आणि अभंगाकडे वळूया. देव म्हणजे काय, देव म्हणजे काय? तुम्ही देवाची मीमांसा, देवाची व्याख्या करूच शकत नाही. कारण का देव कसा आहे, अव्यय आहे, अखंड आहे, अनंत आहे, सत आहे, चिद आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. असा एवढा व्यापक असणारा परमात्मा येतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा असा. तुम्ही वाचेनं वर्णन करू शकत नाही, मनामध्ये धारण करू शकत नाही, तो परमात्मा कसा प्राप्त होणार? शास्त्रकार सांगताय ना काष्ठे विद्येचे देव
ना पाषाणे ना मृण्मये भावेही विद्यते देव तस्मात भावही उपास्य. काय म्हणताय? दगडामध्ये देव नाही, लाकडामध्ये देव नाही, मातीमध्ये देव नाही. तो देव कुठे आहे? तर तुमच्या भावात आहे. तस्मात भावही उपास्य. आपण कशात बघितला आणि तो कशात आहे? तर तुमचा जो भाव आहे ना, तो भाव त्याच्या बरोबरीचा झाला पाहिजे. जसं आपण पावणे पण करताना आपल्या तोला मोलाची बघतो की नाही? बघतो की नाही? तिथं कसं काय कळतं? तिथं का कळत नाही? तिथं कसं कळतं? भाव कळतो, बाजारातला भाव कळतो, पावणेपणातला भाव कळतो. इथं का कळत नाही? त्याचं कारण काय? त्याची जी ओढ आहे, प्रपंचाची ओढ जास्त आहे, परमार्थाची ओढ मात्र कमी आहे. ऐका बरं का, देखते हैदराबाद चलते उस्मानाबाद. हैदराबादला निघालाय, उस्मानाबादच्या गाडीमध्ये बसलाय. हैदराबाद तुम्हाला कधी येणार आहे? मिळणार नाहीये. तर देव प्राप्त करून घेण्याकरता तुम्हाला काय करावं? भावामध्ये जावं लागेल. तो भाव कोणता? नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला. कसा घेतला? विकत. कुठल्या कशाने विकत घेतला? नाम साधनेद्वारे. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत भगवंताला आपलंसं केलं. त्या गोपिका आणि गोपाळ अशी भक्ती. त्यांनी कुठे वेदच शिकायला गेलं नाही, काही शास्त्र शिकायला गेलं नाही. शास्त्र वेद संतांच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द हा वेद आहे. कारण का? जगद्गुरु तुकोबाराय सहज म्हणतात, वेदाचा तो अर्थ आभाषेचा संतांच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द हा वेद आहे. हे शास्त्र प्रमाण आहे. त्यामुळे संतांच्या शब्दांची खोली, शब्दांचा अर्थ, शब्दांची अनुभूतीच्या पर्यंत पोहोचणं हे साधकांचं परम कर्तव्य आहे. भगवान परमात्मा न काष्ठे न पाषाणे ना मृण्मये, तो भावेही विद्यते. कशात आहे? तो भावात आहे. मग भाव शुद्धीकरण करण्याकरता काय केलं पाहिजे?
ऐका, तुमच्या घरामध्ये दूध आहे, दूध नासू नये म्हणून काय करता तुम्ही? तापवता. आणखी काय करता? एक तर थंड तरी करता, नाहीतर एक तरी तापवता. दोन्ही पैकी एक करता. आता तुम्ही तुमचं जीवन जगण्याकरता, देव प्राप्ती करण्याकरता तुम्ही नेमकं काय करता? काय नाही महाराज, जे जसं सांगलं त्या पद्धतीने आम्ही करतो. त्याला म्हणायचं स्वैर परमार्थ. क्रमबद्ध परमार्थ करणं फार गरजेचं आहे. त्यामुळं जीवनामध्ये आल्यानंतर भगवंताचं दर्शन हे अंतिम साध्य आहे. जसं झाडाचं अंतिम साध्य काय आहे? फळ देणं, सावली देणं हे गौण प्रयोजन आहे. तसं तुम्ही या इहलोकामध्ये आल्यानंतर देवाची प्राप्ती करणं हे तुमचं परम प्रयोजन आहे. संसार करणं हा गौण प्रयोजन आहे. कारण का मुलं हे जनावरांना सुद्धा तुमच्याकडे होतात ना. बरं, मग जनावरांना तुमच्याकडे झोप लागते, ठीक आहे, भूक लागते, आहार निद्रा भय मैथून दोन्ही योनीशी सम. पशूंना सुद्धा ते एक आहे, मनुष्याला सुद्धा ते आहे. त्यामुळं मनुष्याला एवढा अधिकार आहे, नरदेहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिला. आपल्याला सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती करून घेता येते. हा अधिकार असताना आपण काय करू लागलो? आपला वेळ कशात घालू लागलो? त्याचं चिंतन होतं का? होत नाही. मग म्हणतात की देव प्राप्ती करून घ्यावी, देव प्राप्ती करून घ्यावी. नेमकं काय करावं? महाराजांनी हरिपाठामध्ये अत्यंत सोपं सांगायला सुरू केलं. तुम्ही काय करा? देवाच्या द्वारामध्ये वळा. आपल्याला देवच कळाला नाही, मग देवाचं द्वार कसं असेल? मग देव लवकर का कळत नाही? कारण का तो तुम्हाला कळण्याच्या पलीकडचा एक तुमच्याजवळ आहे म्हणून कळत नाही, दुसरं आहे म्हणून कळत नाही, आहे म्हणून कळत नाही, आणि बुद्धीची क्षमता नाही म्हणून कळत नाही. दोन्ही प्रयोजन आहे त्याच्यामध्ये. ऐका ऐका, असलेला का कळत नाही? कारण का अतिपरिचयामध्ये अवज्ञा झालेली आहे. 24 तास तुमच्या जवळ आहे, त्यामुळं तुम्हाला त्याची आवश्यकता, त्याचं ठाव ठिकाण तुम्हाला कळत नाही. ऐका बघा, जी एखादी वस्तू आपल्याजवळ 24 तास असते ना, त्याचे आपल्याला महत्व प्राप्त नसतं. वियोग झाल्यानंतर त्याचं आपल्याला महत्व कळतं. उदाहरण तुम्हाला बरेच वेळा ऐकलंय, बायको माहेरी गेल्यानंतर बायकोचं महत्व हे बऱ्याच जणांना अनुभूतीला आलंय. ऐका बरं का, जोपर्यंत बायको घरात आहे तोपर्यंत आपले कसे आहेत? भांडणे का सुखात आहे? ऐका, तुमचा अनुभव असायला, परंतु वियोग झाल्यानंतर कसं आहे का नाही? समजा घरामध्ये एखादी म्हातारा असेल, आपल्याकडे उगीच खोकते, खाटेला आपल्याला भार झाला असं वाटतंय, परंतु ते निघून गेल्यानंतर निदान कुत्र्याला हात तरी महत्वाचा असं वाटतंय की नाही? वाटतंय की नाही? जोपर्यंत आपल्याला वस्तू प्राप्त असते ना, वस्तूचा आपल्याला परिचय लवकर होत नाही, वस्तूची साध्यता आपल्याला कळत नाही, वस्तूचं महत्व कळत नाही, आणि वियोग झाल्यानंतर मात्र आपण त्या वस्तूला हुडकत बसतो. तुमच्यामध्ये तो 24 तास आहे, तो तुम्हाला हसवतो, उठवतो, बोलवतो, तुमचा योगक्षेम तो स्वतः वाहतो, तुमची काळजी घेतो. ऐका बरं का, तुम्ही पडू नये, चालताना नीट चालवा. डोळे चांगले दिले तुम्हाला, बरोबर आहे? दिले का नाही? डोळे दिले, पाय दिले का नाही, हात दिले का नाही? सगळं देवाला तुम्हाला सामुग्री देऊन पाठवलं. पण एवढं ठीक आहे, तुमच्या देवाने तुमची एवढी काळजी घेतली. तुम्ही एका गावामध्ये जन्माला, दुसऱ्या गावामध्ये तुमची बायको तयार केली, लहान असताना 3 वर्षांनी, केली की नाही? किती देवाने काळजी घेतली की नाही? तुम्हाला सकाळी उठल्या ऑक्सिजन तो देतो की नाही? कोरोनामध्ये ऑक्सिजन सिलेंडर किती पैसे मोजले? तुम्हाला फुकट देतो का नाही? बरं, देव तुम्हाला सूर्य, उष्णता फुकट देतो का नाही? फुकट देतो का नाही? तुम्हाला पाणी फुकट, लाईट बिल, लाईट म्हणजे सूर्य फुकट, पाणी फुकट, सगळं फुकट आहे. जे फुकट मिळतं ना, त्याचं आपल्याला महत्व प्राप्त. म्हणून मामाच्या मुलीला कधी काही लोक करून घेतात, पश्चाताप होता. फुकट मिळते मामाची मुली. ऐका, मी तुम्हाला हसवण्याकडे घेऊन जातोय म्हणजे तुम्ही जागेवर यावं. ऐका की फुकट मिळालं ना, त्याचं महत्व प्राप्त होत नाही. तुम्हाला हसवतो, तुम्हाला बोलवतो, तुम्हाला उठवतो, आणि ज्या दिवशी तुम्हाला उठवत नाही त्या दिवशी घरातली बायको उठवते, तरी तो उठवत
शेजारचे उठवतात त्याचं उठत, गल्लीतलं उठवतात त्याचं उठत, का उठत नाही? बरोबर त्याला कोण उठवत? त्याला वाटतं बायको उठवते, भाऊ उठवतो, अलाराम उठवतो, कोंबडा उठवतो, कोणी उठवत नाही. उठवायचं का नाही ते त्याच्या हातात आहे. उठवायचं अगर नाही ते त्याच्या हातात आहे. मग नेमकं तो कुठं आहे त्याचा ठाव ठिकाणी घेण्याकरता तुम्हाला अनुभूती येणं आवश्यक आहे. पण परमात्मा असा आहे, तो ओतप्रोत आहे. एकम एवम अद्वितीय ब्रह्म. हा तो कुठे कुठे नाही असत नाही. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचून नाही तुझे रीते. तुम्हाला कुठे समहम सर्वभूतेषु नवेदेशस्थित प्रियाः हे भजन्तु मामत्या मैतेतेषु चाप्यहम. अणुरेणू तृणकाष्ठामध्ये तो आहे. अणुपेक्षा लहान आहे, आकारापेक्षा मोठा आहे. ऐका, मग लहान असलेला परमात्मा का मोठा असलेला परमात्मा? ऐका 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 बरं का. गणपती 1 फुटाचा का 2 फुटाचा? बरोबर बरं, 2 फुटाचा का 5 फुटाचा? बसवला की नाही गणपती? मी गणपती किती फुटाचा? बरं ठीक आहे. गणपती 100 रुपयाचा, गणपती 100 रुपयाचा, गणपती 200 रुपयाचा, गणपती म्हणा 500, गणपती 5,000 रुपयाचा, गणपती 5 लाखाचा, गणपती 1 कोटीचा. नेमकं गणपती किती कोटीचा? तुम्ही पैशामध्ये गणपतीला मोजताय का गणपतीला सोडून मोजताय? ऐका बरं का, तुम्ही गणपती सोडून तुम्ही बाह्य जे आवरण आहे किंवा बाह्य भौतिक सुविधा आहे त्याची मोजणी करता येते. ऐका बरं का, ऐका, गणपतीची मोजणी नाही. गणपती 5 रुपयामध्ये सुद्धा आहे, गणपती फुकटा सुद्धा आहे, गणपती कोटीमध्ये आहे. गणपती पैशात मोजता येत नाही. ऐका, देव पैशामध्ये मोजता येत. तुम्ही चांदीचा देव आहे, सोन्याचा देव आहे, अमुक अमुक देव आहे, आमचा देव लई कडक आहे, ओल्या झाडाला आग लावतोय, काय 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 म्हणतात. तसं काय नाही. आणि एक तुम्हाला सांगतो, देव कधी कुणाला भक्ताला त्रास देत नाही आणि भक्ताला त्रास देणारा कधी देव नसतो. ऐका बरं का, भक्ताचं रक्षण जो करतो त्याला देव असे म्हणतात. ऐका, म्हणून देव समजण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? प्रक्रिया, तुम्हाला अणुपेक्षा लहान व्हावं लागेल, आकाशापेक्षा मोठं व्हावं लागेल. अनुभूतीनं अनुभूती काय लागेल? अणुपेक्षा लहान, आकारापेक्षा मोठं. कसं व्हायचं लहान मोठं? ऐका, सोपं सांगतो, सोपं. ऐका, इथं नातवंड कोणाला नाही तिथं हात वर करा, म्हणाल तर कोणाला नातू नाही? बरं, तुमचा नातू तुम्हाला काय म्हणतोय? आजी किंवा आजोबा मला घोडा घोडा करा म्हणतोय की नाही? तुम्ही घोडा आहे का? होता की नाही घोडा? का बरं? का बरं? तुम्ही तुमचा मोठेपणा विसरताय आणि त्या मुलाला आनंद देताय. मग तुम्ही काय होता त्या ठिकाणी? बालकाचे चाली माता जाणून पावलं. संत महात्मे लहान होता बरं का, आपल्याकरता लहान होता. तुका म्हणे बरवे जाण व्हावे लहानाहुनी. ऐका, लहान होता तसं मोठंही होता येतं. ऐका, बाळ पालवी झाली पिळा परी बापूर आहे तुकडा परी का निर्बळू झाला. ऐका, ऑफिस मध्ये साहेब, घरामध्ये कोथिंबीर नीट करतो. अनुभव आहे की नाही? आमच्याकडे एक साहेब आहे, PSI आहे. ह्या तऱ्हेने हे सगळं त्याला लोक सगळे आले की घाबरतात. लोक घरामध्ये बायको चुप बसा का बसा असं म्हणते की नाही? तुम्हाला अनुभव आहे की नाही? आणि जेवढं पाण तर आपली बायको करते ते जग कधी करत नाही. ऐका, आपला पाण उतारा जेवढी आपली बायको, तुम्हाला अनुभव आहे ना? आपला पाण उतारा जेवढी आपली बायको करते तेवढं जग कधी करत नाही. आणि आपली किंमत आपल्या घरात कधी नसते, आपली किंमत सुद्धा जगात. देव सुद्धा प्राप्त करून घेण्याकरता तुम्हाला लहान व्हावं लागेल, तुम्हाला आकाशापेक्षा व्यापक व्हावं लागेल. ही अनुभूती जगद्गुरु तुकोबरायानं होती. जगद्गुरु तुकोबराय लहानही व्हायचे, मोठेही व्हायचे. जसं हनुमंतरायांनी लंकेवरती उड्डाण ठोकत असताना जी सुरसा माता होती, सुरसा मातेचं तोंड हे 3 किलोमीटर होतं. किती होतं? हनुमंतराय म्हणली मी तुम्हाला खाते, मी तुला खाते.
हनुमंतराय म्हणला जगाचा मालक जो आहे प्रभू रामचंद्र आहे ना, त्यांच्या पत्नीला आणलेला, सीतामाईला, लक्ष्मी मातेला आणण्याकरता मी चाललोय, चांगल्या कार्याला चाललोय, मला वाट सोड. ती म्हणते नाही, तू माझं भवानीचं गिऱ्हाईक आहे, तर मी सोडत नाही. हनुमंतराय म्हणताय एवढे मोठे दिप्पाड महाकाय हनुमंतराय, परंतु 5 मिनिटामध्ये त्याला सांगितलं मग तुझी इच्छा जशी असेल तसं. सुरसा मातेनं तोंड उघडलं आणि हनुमंतराय जय श्रीराम एक आवड टोकली आणि लहान एवढ्या माशी एवढे झाले आणि तोंडात नाही गेले, मी कानात बाहेर झाले का नाही. मोठंही होता येतं, लहान भक्ताला मोठं होता येतं, भक्ताला लहान होता येतं. कृष्णाला 2 वर्षाचा होता येतं, कृष्णाला मोठाही होता येतं, कृष्णाला संसारी होता येतं. राधा किती वर्षाची? 16 वर्षाची. त्यावेळेस कृष्ण किती वर्षाचे होते? पाण्यामध्ये होते. बघायला गेले पहिल्यांदा लाईन क्लिअर केली, ऐका बरं का, लाईन क्लिअर केली ती केली. राधा किती वर्षाने मोठी? 14-15 वर्षाने मोठी. तेव्हा तुम्ही पण नव्हतो, मी पण नव्हतो, त्यामुळे ते ठीक आहे, असू द्या, वयाचा फरक असू द्या. परंतु ज्यावेळेस राधा भगवंताला घरी घेऊन गेली, भगवंताशी गप्पा ठोकू लागली, त्यावेळेस भगवान परमात्म्याला म्हणू लागली, कृष्णा तू किती लहान रे, तू किती लहान, तू मोठा हो. कृष्ण भगवान म्हणताय की मला ठीक आहे, मी तुझ्याकरता मोठा होतो. कृष्ण भगवान मोठे झाले आणि राधेवर गप्पा रंगल्या. गप्पा रंगता 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 8:30 वाजले. किती वाजले? 8:30 वाजले. 8:30 वाजले. कीर्तन सुटलं आणि राधेचा नवरा जो अनय आहे तो घरी आला. राधे दार उघड, राधे दार उघड. आणि आज तरी गप्पा चालू आहे. कोणाबरोबर? तारखेशी सांगता गोष्टी, घरची कुठी परपुरुषाशी बोलत असताना. बरं वाटलं का तुम्हाला? की राधा म्हणते कृष्णा तुझ्या पाया पडते, तू आता काय हो पूर्वत लहान हो. कृष्ण परमात्मा म्हणताय मला मोठं होता येतं, तू लहान होता येत नाही. आता आली पंचायत, कृष्णा तुझ्या पाया पडते, तू लहान हो रे. कृष्ण हा मला लहान हो, मला मोठं हो म्हणते, मी काय हातचं काय भावला खेळ नाही. म्हणजे तू देव आहेस देव, तुला लहानही होता येतं, तुला मोठाही होता येतं, तुला होता येतं. मग भगवंतानं वचन घेतलं. काय घेतलं? वचन. ज्या ज्यावेळेस मला आठवण होईल त्यावेळेस आपली भेट मात्र ठरलेली आहे असं वचन घेतलं. कृष्ण परमात्मा लहान झाले. ही सगळ्या कथाभाग तुम्ही ऐकले आहे. मला सांगा, कृष्ण परमात्मा मोठे होतात, कृष्ण परमात्मा लहान होतात, हे कृष्ण परमात्मा नेमका लहान का मोठा? ऐका, लहान का मोठा हा प्रश्न आहे. देव मोठा, देव लहान, भक्त मोठा, भक्त लहान, संत मोठे, संत लहान, वर्ण मोठा, वर्ण लहान, आश्रम मोठा, आश्रम लहान, काही नाही, कुछ भी नाही. कारण का त्या आश्रमामध्ये जी झाडणारी शबरी होती, तिचा काय अधिकार होता? कुठल्या वर्णाश्रमातली होती, परंतु ती काय करत होती? दररोज प्रतिदिन आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना. रामाची वाट पाहायची, दररोज फुलं अंतरायची, दररोज फळं गोळा करायची. कोणा करता? गुरुने सांगितलं होतं एक नाही विष्णूला देव भेटे. बरोबर आहे. ती नामसाधना प्रभू रामचंद्राची करायची आणि साधना करता असताना स्वतःला ती विसरायची. मला काय सांगायचंय, वर्णाने मोठा, आश्रय मोठा, अधिकार मोठा, त्याच्यात काही नाही हो. तुम्हाला देव पाहण्याकरता तुम्हाला तत्स्वरूप व्हावं लागेल. काय लागेल? त्याच्यासारखं व्हावं लागेल. कशासारखं? त्याच्यासारखं व्हावं लागेल. तर तुम्हाला काही ना काहीतरी साध्यता होते, अन्यथा साध्य होत नाही. म्हणून महाराज म्हणताय तुम्हाला व्हायचं जर असेल ना त्या स्वरूपाला राहा. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा ज्यावेळेस पाण्यामध्ये बुडवल्या गेल्या त्या जगद्गुरु तुकोबरायांनी नामावरती विश्वास ठेवलं आणि प्रभू रामचंद्राच्या नामाचा अट्ठास केला. काय केला? तुकाराम नाम घेता जळी दगडा सहित वया कार्याला दर्शा. कोणाचं नाव घेतलं? ते का घेतलं माहितीये का? कारण का त्रेतायुगामध्ये ज्या वेळेस सेतू बंधनाचं कार्य केलं त्या राम नामावरती दगड तरले. या राम नामाने माझी गाथा का बरं करणार नाही?
हा अनुभव जगद्गुरु तुकोबांना होता, पण नाम साधनेचा अनुभव जगद्गुरु तुकोबांना होता. पहिला अनुभव आहे. आणि दुसरा अनुभव आहे की या नाम साधनेच्या द्वारा जगद्गुरु तुकोबांनी या प्रपंचाला आवाक्यामध्ये घेतलं आणि या प्रपंचिक भौतिक साधनाशी ते समरूप झाले, देवत्वाला प्राप्त झाले. महाराज म्हणतात मी अणुपेक्षा लहान झालो, आकाशापेक्षा व्यापक झालो. देव म्हणतात की केवढा मोठा आहे, अणुपेक्षा लहान आहे, आकाशापेक्षा व्यापक आहे. त्याच्या स्वरूपाला होण्याकरता महाराज म्हणतायत अनुरणीया ठोकरा भ्रमाचा आकार हे भ्रमात्मक दिसणारं जग, त्याचा आकार निराकार झाला. निराकार असणारा निर्गुण परब्रह्म परमात्मा चेतन स्वरूपामध्ये असणारा परमात्मा प्राप्त करून घेण्याकरता त्याच्या द्वारामध्ये आम्ही उभारलो. ते कोणतं द्वार आहे? ते द्वार म्हणजे स्थूल स्वरूपात तुंबरा नाहीये. ते द्वार म्हणजे तुमचे सर्व विकार ओलांडले पाहिजे, ज्ञानाच्या अवस्था ओलांडल्या पाहिजे, साधन चतुष्ट ओलांडलं पाहिजे, इंद्रिय ओलांडलं पाहिजे. त्या तुम्हाला द्वारामध्ये उभारते. ऐका बरं का, सोपं आहे. 2 मिनिटात चिंतन करतो, माझ्या मुलाबरोबर कळतं. ऐका, विकार ओलांडले पाहिजे. नाही कोणते विकार? काम क्रोध आदी 6 विकार तुम्हाला माहिती आहे. ते विकार ओलांडल्याशिवाय दरवाजामध्ये उभारता येत नाही. पहिला होता कुठला? घरी जाऊन लिहून ठेवा. कुठला विकार आहे? काम क्रोध आदी. काम म्हणजे पाहिजे. शेजारचा बंगला, चांगली बायको, चांगला मुलगा, सुनबाई, नातू, पंतू, पेंडे काय तर एवढी लिस्ट करायला असे संत महात्मे म्हणतात. तुला देवाच्या द्वारात उभारण्याकरता काम जिंकला पाहिजे. काम म्हणजे पाहिजे, काम नाही झालं पाहिजे. रिकामा झालं पाहिजे. तुम्ही रिकाम होत नाही. रिकामा तुमचा खिस्सा पण होत नाही, तुम्ही पण होत नाही. कारण का या हृदयामध्ये देव स्थापित करण्याकरता देवाला जागा लागते. तुम्ही 3 मजली बंगला बांधला, तुम्हाला देवघराला जागा मिळाला, तुम्हाला ह्याच्यात कधी जागा मिळणार आहे? ऐका, एखादा देवघर त्याचं टांगत फिरतं घरामध्ये. एका घरी गेलो तर महाराज घरी या घरी गेलो, देव टांगता. का बरं? देवाला जागा नाही. एकाला काय केलं माहिती आहे का? हनुमंतराने छाती फाडून देव दाखवला, पण हे देव दाखवायचा प्रयत्न केला. छाती फाडलं, तंबाखून पाकिटन गुटखा पैसे सगळं. ऐका, हृदयबंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीवला. संतांचा जो अधिकार आहे परमात्म्याला स्थापित करण्याचा, आपला अधिकार स्थापित करण्याचा अजिबात नाही. देवाच्या द्वारामध्ये उभारण्याकरता पहिला काम सोडला पाहिजे, क्रोध सोडला पाहिजे, हे विकार सोडला पाहिजे, लोभ सोडला पाहिजे, मद सोडला पाहिजे, अहमाती तर तुम्ही अवस्था तुम्ही प्राप्त केली पाहिजे. या सगळ्या अवस्था ओळखल्यानंतर मग नंतर विवेक. विवेक म्हणजे काय?
विवेक म्हणजे काय? या जगामध्ये खरं कोणतं, या जगामध्ये खोटं कोणतं याचा विचार करणं म्हणजे विवेक. विवेक म्हणजे काय? खरं कोणतं, खोटं कोणतं हेच आपल्याला कळलं नाही म्हणून हरिपाठामध्ये तिसरा अभंग घातला. कुठला घातला? त्रिगुण निर्गुण हे सार. सार असार विचार हरिपाठ. सारासार विचार करणे म्हणजे आपला हरिपाठ म्हणजे काय? 27 अभंग, 28 एक अभंग आहे बघा. कोणता अभंग आहे? अभंग 28. रचिले विश्वासे ध्यान देवे नित्य पाठ करीन तरी. हा अभंग आहे बघा 28 अभंग बघा, उठून काढा तुम्ही. मी तर दररोज म्हणतोय. लक्षात घ्या मला काय म्हणायचंय. विवेक तुम्हाला जागृत झाला पाहिजे. विवेक म्हणजे जगामध्ये खरं कोणतं आहे आणि खोटं कोणतं. एक तुम्हाला सांगतो, ज्याचा संयोग आहे त्याचा वियोग आहे. बांधलेलं घर पडणार, करून घेतलेली बायको, झालेला मुलगा, आलेली सुनबाई वेगळं. वियोग संयोग हे आहे. चहापत्ती चहा करताना मिसळते, चहा पिताना सोबत येते का? कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं निघून जाणार आहे. सार कोणतं तुम्हाला अर्थ काय तो मात्र भगवान. काय सार म्हणजे जे अर्थ आहे या जगाचं सार कोणते? सार सार विठोबा नाम म्हणजे. आणि असा हा सारूती भगवान परमात्मा तुम्हाला जर घ्यायचा असेल तर विवेक जागृत झाला पाहिजे. याच्यानंतर विवेक एवढं सोपं नाही बरं का. विवेक घेत असताना तुम्हाला ज्ञानाच्या भूमिका ओलांडल्या. ज्ञानाच्या भूमिका कोणत्या? शुभेच्छा, सुविचारणा, तन्मानुसा, सत्वपत्री, असंशक्ती, पदार्थ भाविनी, तुर्यगा, तुर्यातीत अवस्था. 7 अवस्था. किती अवस्था ओलांडल्या पाहिजे? तुम्ही एखाद्या राजाच्या घरी निघाला, पहिल्यांदा गेला राजा भेटतो का पहिला काय भेटतं? पहिला ढिळच लागतं. ढिळच म्हणजे आईला गेलेली लोक बसतात. त्याच्या पुढे गेल्यानंतर घरातील जाणती माणसं, त्याच्या पुढे पट्टराणी भेटते, नंतर राजा. म्हणजे तुम्हाला स्टेप असा आहे की नाही, तर देव लगेच देव तुम्हाला भेटलाय असं होत नाही. तुमची शुभ इच्छा नाही पाहिजे, सुविचार आले पाहिजे, तनु मानसा देह विसरला पाहिजे, सत्वापत्ती या जगामध्ये खरं काय खोटं काय त्याचा अनुभव आला पाहिजे, असंशक्ती सगळं सुटलं पाहिजे, तुम्ही रिकामं झालं पाहिजे. आणि तुमची अवस्था जी आहे ना, वृत्ती आरूढ अवस्था आहे. म्हणजे जाग्र स्वप्न सुसुप्ती या 3 अवस्था आहेत ना, त्या 3 अवस्थेच्या वरती तुम्ही आरूढ झालं पाहिजे. अशा अवस्थेला या विचारला गेल्यानंतर या ज्ञानाच्या भूमिका ओलांडला पाहिजे. त्यात विवेक जागृत होतो आणि हे सगळं ओलांडल्यानंतर विवेक झाला, नंतर वैराग्य येतं. वैराग्य म्हणजे काय? इहलोक से परलोक तक प्राप्त होने वाले वस्तुओं का त्याग करना उसी को विराग कही. काय म्हटलंय? म्हणजे या लोकामध्ये प्राप्त झालेलं परलोकापर्यंत जे काय मिळणार आहे हे सगळं त्याज्य करणं, याला म्हणायचं वैराग्य. म्हणून परत आपले जगद्गुरु तुकोबरायांनी प्रपंचाच्या सर्व भोगुनी त्यागली. भोगून त्यागणं, भोग ना त्याग वरना जाग. बघा या जगामध्ये तुम्ही काही पण पकडू पण नका, काही सोडू पण नका. तुम्ही समजून घ्या, संसारामध्ये राहिला ना, संसार सोडून कुठं जाणार? पण मठ बांधला तिथं कशात आहे? तिथं काय दगड माती वीट हेच आहे. तिथं काय किती जरी झाला संन्याशी माध्यानाशी तोंड बसल्याला. संन्याशाला भूक लागते का नाही? संन्याशाला गृहस्थाश्रम हा मोठा आहे. संन्याशाला तुम्ही वाढल्याशिवाय त्याचं पोट भरतं का? समजा इथं तुम्हाला अनुभव तर आला नाही. आता आमच्यासारख्या महाराज लोकांना तुम्ही पैसे द्यायशिवाय पोट भरतं का? अनुभव आहे ना तुम्हाला? ठीक आहे, अनुभव घेऊन बघा. मी सांगायचं मला कोणीही जरी असलं तरी जरा दुपारी 12 वाजता त्याला भूक लागते. मला काय म्हणायचंय, तुम्ही सोडू नका आणि पकडून पण राहू नका. फक्त ओळखा, हे सगळं जे दिसतंय ना हे सगळं काय खोटं आहे. काय मायोपादी शिव कल्पना अविद्या तेने झाला जीव. मायोपादी शिव बोली जेती. कसं आहे? कल्पनेनं अविद्येनं हे सर्व जग दिसतं. ऐका बरं का, खरं कशाला म्हणावं? जो कल भी है, जो आज भी है, जो आगे भी रहेगा, उसी को क्या कहिए? त्रिकाल आवादी सत्य कहिए. एकानं ते
हिंदी पिक्चर मध्ये सांगितलं हा सोपं करून 100 साल पहले मुझे तुमसे बघा आज भी है और म्हणजे हे लवकर कळलं का नाही कसं पाठीमागं पण आहे आता पण आहे पुढे पण आहे उसी को सत्य कहिए तुम्ही जन्मापूर्वी होता का जन्मापूर्वी होता का नव्हता मेल्यानंतर मग मध्येच आहे मग तुम्ही काय तुम्ही काय खोट आहे हे म्हणावं लागतं धाडच लागतं तुम्ही काय खोट आहे नाही अगोदर दिसत नाही नंतर दिसत नाही मध्ये थोडं चमकताय 50 वर्ष 70 वर्ष 60 वर्ष चमकलाय का भासतो तुम्हाला पण या जगामध्ये तुमचं येणं आणि जाणं हे भास मात्र आहे जसं बैलाच्या शिंगावरती माशी बसली त्या माशीनं बैलाला विचारलं की माझं तुला वजवतंय का बैल काय करत होते ते चारा खात होतं बैल नुसतं समजून का लावायचं माशी उडून द्यायची बैल माशीला वाटलं की माझं वजन लागते 3 वेळा उडली 3 वेळा बसली शेवटी बैल काय म्हणाला माहिती आहे का माशीला तू कधी येऊन बसली आणि कधी उडून गेली हे मला कळलंच ते माशीचं नाही ते आपलंच आहे तुमचं येण्याचं जाण्याचं इथं काही फरक पडत नाही आपण येण्याला काही अडत नाही आपण गेल्यानं काही थांबत नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे हे ओळखलं काय केलं पाहिजे ते ओळखलं पाहिजे येण्यानं जाण्यानं काही फरक पडते ही सृष्टी आहे ना आहे तशीच आहे आपल्याला वाटतं माझ्याशिवाय काय चालतं म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर आपण समजलं पाहिजे सृष्टीचा हा विराग भाव वैराग्य भाव समजला पाहिजे आणि एकदा वैराग्य भाव जर आला तर निश्चित स्वरूपामध्ये आपण काय करतो षटसंपत्तीकडे वळतोय ती षटसंपत्ती कोणती शम दम श्रद्धा समाधान उपरती तितिक्षा काय सांगितलं लग्नाला काय काय लागतं सांगा यादी करा लग्नाला काय काय लागतं नवरा लागतो काय लागतं नवरा लागते मंडवळ्या लागतात मंगळसूत्र शेला लग्न लावायला भटजी वराडी हे कसं काय कळतं इथं कसं काय कळलं हा बघा झोपेचं सोंग घेतलेला उठणं फार अवघड आहे आणि झोपेचं सोंग घेण्याचा बुरका पाडण्याचं काम संतांचं आहे ऐका शम म्हणजे काय दम म्हणजे काय शमदम म्हणजे काय इंद्रियाचं दमन करणं इंद्रिय शमन दमन इंद्रिय म्हणजे काय आता तुमचे डोळ्यानं कीर्तन ऐकावं का ॲडव्हर्टाईज ऐकावं ठीक आहे डोळ्यानं प्रपंच पाहावा का डोळ्यानं देवाची मूर्ती पाहावी बरं ठीक आहे बरं डोळ्यात काय काय आमच्याकडे एक म्हातारी होती ती म्हातारी म्हणायची मला का मला डोळ्याला दिसतच नाही मग आजीला घेऊन 100ची नोट दिली आजी हे दिसतंय का ती दिसतंय कसं काय पाहिजे ते दिसतंय एक आजी म्हणली आमच्याकडं का कानालाच काय इफेक्ट येतो मग लगेच 5 मिनिटांनी माझ्याजवळ आली म्हणजे माझी सून मला घालून पाडून होती मग हे कसं ऐकू येतं सगळं नाटकच बघा मला कानाला ऐकू येत नाही डोळ्याला दिसत नाही अरे जे डोळ्याला पाहायचं ते पहा कानाला जे ऐकायचे ते हाताने काय कर्म करायचे ते कर इंद्रियाचं शमन दमन हे सगळं झालं पाहिजे इंद्रियावरती तुझं काय झालं पाहिजे सत्ता इंद्रिय तुमच्या हातात तुमची इंद्रिय तुमच्या ताब्यात नाही तुमची इंद्रिय तुमच्या इंद्रिय ताब्यात घेऊन यायला वैराग्याच्या पुढची अवस्था ऐका एकाची एकादशी होती नेमकं सासवडीला गरम गरम कांदे भजे त्याला सुटलं तोंडाला पाणी तो म्हणायचा काय करावं सासूबाई मामी माझी एकादशी ना किती वेळ म्हणला 4 वेळ म्हणला काय करावं एकादशीला काय करावं एकादशीला जावेला काय घाला चटणी तेल जाईल का हे सगळं चांगलं तुम्हाला खायचं आहे चटणी करावं जाईल का म्हणला मामी कधी नाही ते जावयाला 4 वर्ष तुमच्या घरी गेली तर एकादशी पुढची पुन्हा येणार आहे करतो सासवडी पुन्हा येईल का सोळा एकादशी म्हणला हाय का इंद्रियावरती आता नाही का एक सांगतो तुम्हाला आपल्या इंद्रियावरती आपलं अधिकार जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही ना तोपर्यंत आपल्या देवाकडे जाता येत नाही
श्रद्धा पाहिजे. हे आहे म्हणजे आहेच, आहे म्हणजे आहे. ऐका, लहान पोराला आई काय सांगते, हे तुझे पप्पा. काय म्हणते ती, काय म्हणते, हे तुझे पप्पा. कोण सांगते, हे सांगते. ती कधी कधी म्हणते पप्पाला हात कर, पप्पाला हात कर, पप्पाला हात कर, पप्पाला असं असं असे पप्पाला हात कर. मग ते पुढे काय करतं, मोठं होतं. पप्पाला चप्पल घेणार, पप्पाला चप्पल घेणार, पुढे पप्पाला चप्पल. म्हणजे कोण शिकवलं पहिल्यांदा, ओळख कोणी करून दिली पप्पाची. पप्पाला मारायचं असतं, कोणी शिकवलं, कळलं ना. मला काय म्हणायचं माहितीये का, आपण एकदा ती वस्तू ती आहे त्याची जाणीव कोणी करून दिली, पप्पाची जाणीव आईने करून दिली. तसं संत महात्मे सुद्धा आपल्याला जगतामध्ये काय खरं आहे आणि काय खोटं आहे, काय अंतिम आहे, आनंद तोय नित्य निरामय जे गावी जे ध्येय यांचे. आपल्याला काय आहे, आनंद स्वरूप असणारा जो परमात्मा आहे ना, तो अंतिम आहे आणि तो आहेच, आहे म्हणजे आहेच. आणि तो आपल्याला व्हावा असं वाटणं ही भक्ताची किती कर्तव्य आहे. म्हणून महाराज म्हणतात, तो माझा व्हावा, तो माझा व्हावा, तो माझा व्हावा, भगवंताच्या प्रती असणारी श्रद्धा आपल्याकडे असली पाहिजे. तो परमात्मा आहे, तो नियंता आहे, तो जगाचा चालक आहे, तो जगाचा मालक आहे, तो जगदीश्वर आहे. तो आहे म्हणजे आहे, दिसत जरी नसला तरी सुद्धा तो आहे. विमान ज्या अर्थी आकाशातनं जातं त्या अर्थी विमान चालवणारा कोणीतरी दिसतो का? तसं या ब्रह्मांडाचं विमान चालवणारा कोणीतरी विमान चालक तो दिसतो का? दिसत नाही. वेळेवरतीच उगवतो, वेळेवरतीच, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय फरक आहे का? तो आहे, दिसत नाही. तो दिसण्याची पात्रता आपल्या अंतःकरणामध्ये येण्याकरता आपली शमदम श्रद्धा असणं अपेक्षित आहे. श्रद्धा नंतर समाधान. समाधान म्हणजे काय? ठेविले आणून ते चित्ती असू द्यावे. समाधान म्हणजे वृत्तीची तटस्थता. पाहिजे नको, वृत्ती शांत राहिली पाहिजे. कशी असली पाहिजे? घरात खायला चटणी भाकरी असू दे, शांत. घरामध्ये गडगंजे श्रीमंती आहे, 100 तोळे सोनं आहे, नवरा बायकोचं तोंड वेगळीकडे 36 आकडा आहे, काय करायचं आहे? अरे घरामध्ये शिळी भाकरी असू द्या, पिठलं असू द्या, कांदा असू द्या,
काय तो पाणी सुटलं तुम्हाला नाही, सांगतो तुम्हाला किती पण गरीबी असू द्या परंतु त्या ठिकाणी आनंद असतो, त्या ठिकाणी प्रेम असतो, त्याला म्हणायचं समाधान. अलाराम झालेला आहे, फक्त 5 मिनिटात आपल्याला सोडायचं आहे. पण ऐका कुठं तुम्ही समाधान ही वृत्तीच्या अंतःकरणाची अवस्था, वृत्तीची तटस्थता, त्याला म्हणायचं समाधान. उपरती म्हणजे केलेल्या कर्माची उपरती झाली. आपण एखादं वाईट कर्म केलं असेल, आपण एखादं कुकर्म केलं असेल, त्याच्याविषयी आपल्याला काय झालं पाहिजे, वाईट वाटलं. एखाद्याचा बांध रेटला असेल तर वाईट वाटलं, एखादा खिस्सा कापला असेल वाईट वाटलं, एखाद्याशी खोटं बोललं असेल वाईट वाटलं, एखाद्या अंतःकरणाला इजा झाला असेल वाईट वाटलं. उपरती तितिक्षा म्हणजे काय, या जगतामध्ये असणारं खरं खोटं प्राबल्य तितिक्षा या अवस्थेमध्ये येतं. म्हणजे शमदम श्रद्धा समाधान उपरती तितिक्षा या 6 षटसंपत्ती आपण गोळा केला पाहिजे. त्यानंतर मुमुक्षत्व हे कामक्रोधादी विकार, हे सगळं विवेक वैराग्याची सगळी साधन संपत्ती ज्यावेळेस गोळा होते त्यावेळेस आपण देवाच्या द्वारामध्ये जाऊन उभारण्यामध्ये काय झालो, पात्र झालो. जसं PSI होण्याकरता किंवा एखादा अधिकारी होण्याकरता त्याचं शिक्षण पाहिजे, त्याचं शरीर क्षमता पाहिजे, तसं देवाकडे जात असताना आपली पात्रता पाहिजे, एलिजिबिलिटी पाहिजे. काय पाहिजे, पात्रता पाहिजे. पात्रता शरीर आपल्याला जवळ करत नाही. ती पात्रता कोणती असेल, देवाच्या द्वारामध्ये उभारण्यासाठी ही पात्रता आपल्याकडे पाहिजे. आणि ही एकदा पात्रता जर पात्र झाली तर आपल्याला काय होते, 4 मुक्त्या प्राप्त होतात. कुठल्या, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सावित्रा. सोपं करून सांगतो बरं का, माझ्या पहिल्या अभंगातले वेळ चरणाला स्वामी हात लावले नाही, देव आणि द्वार इथंच चालायचा, अजून खाली अजून आले नाही. पण तो 5-10 मिनिटात समान आहे, 5-10 मिनिटाच्या आत सोडण्यात तुम्ही काय काळजी करू नका. ऐका इथून पुढे ऐका. सलोकता म्हणजे काय, ऐका. सलोकता, समीपता, स्वरूपता, सोपं करून सांगतो बरं का. आपण एखादी मुलगी बघायला जातो, काय करतो, मुलगी बघायला जातो, मुलगी बघायला जातो, त्या गावामध्ये मुलगी आहे, व्यवहार सोपं करून सांगतो, त्या गावात मुलगी आहे, त्याला म्हणायचं सलोकता. पाहू ना उद्या येतोय बघा सकाळी, सलोकता. एसटीत बसणं, त्यांच्या घराजवळ जाणं, समीपता. सलोकता, समीपता. तिला पाहणं, तिला आणि तिच्या भावाशी ऐक थोडं, स्वरूपता. आणि नंतर दोघांचं मिलन करण्याचं सांगितलं. जसं हे स्थूल अर्थात समजून घेतलं तसं परमात्म्याच्या मध्ये पहिल्यांदा ची अवस्था आहे ना, त्या भक्तीच्या अवस्थेमध्ये आपण सुद्धा पहिल्यांदा आसक्ती आपल्याला पाहिजे, आसक्ती पाहिजे, मिलन झालं पाहिजे, विरह झालं पाहिजे. त्यानंतर त्याच्या भक्तीमध्ये ज्ञानोत्तर भक्तीमध्ये रूपांतर झालं पाहिजे. जसे सलोकता, स्वरूपता, समीपता, 4 मुक्त्या आहेत ना, 4 मुक्त्या म्हणजे काय, मुक्त होणं म्हणजे काय, सोडणं, मोकळं होणं. मुक्त म्हणजे काय, मोकळं होणं. बद्ध म्हणजे बांधणं. तुम्ही आता बद्ध आहे का मुक्त आहे, बरं ठीक आहे. तुम्हाला इथं कीर्तनात बरं वाटतंय का घराकडे बरं वाटतंय, पुन्हा घराकडे जावं वाटतंय की नाही, ह्याला म्हणतात बद्ध. बद्ध म्हणजे काय, घराकडे जावं वाटणं, कीर्तन ऐकू वाटणं, ह्याला म्हणतात मुक्त. मुक्त म्हणजे काय, हे सगळं खोटं आहे, परमात्मा एवढं समजा, हे मुक्त म्हणजे काय, सगळ्यातनं मोकळं व्हायला पाहिजे. सगळ्यात प्रपंचातनं मोकळं, पैशातनं मोकळं, नातवातनं मोकळं, घरातनं मोकळं, सगळ्यातनं मोकळं. याला म्हणतो मुक्ती. मुक्ती म्हणजे काय, कशाचीही चिंता न करण्याला म्हणजे मोकळं. सोपा अर्थ. आपल्याला चिंता कसं आहे, उद्या कसं होईल, नळाला पाणी येईल का, उन्हाळ्यामध्ये पाणी पुरल का, लाईट गेलं तर कसं, माझा पोरगा डॉक्टर होईल का, काय पोराला सुनबाई मिळेल का, पण लग्नानंतर तर पुढं पोरं होतील का, माझी सुनबाई मला बघल का, माझी सुनबाई माझी पाय दाबल का, तू नरडत दाबल काय करणार. ऐका, कल्पना किती आपली, आपण एवढी चिंता करतोय, प्रमाणापेक्षा जास्त चिंता करतोय. आपण मोकळंच व्हायचं नाही, प्रपंचामध्ये मोकळं व्हायला शिकलं. म्हणून महाराज म्हणतायत
तर मुक्ती जर संपादन करायची असेल, 4 मुक्त्या जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला देवाच्या द्वारामध्ये उभा राहावं लागेल. हा उत्तम उपदेश हरिपाठातल्या पहिल्या अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये महाराज देवाची द्वारी उभा कसं आहे, हरिपाठामध्ये असं नाचलं पाहिजे तर गुडघं मोकळं होतंय. आणि हरिपाठामध्ये नित्यनेमान नाचला ना गुडघे काही दुखत नाहीत, आपले गुडघेच धरलेत लोकांचे. आणि एक सांगतो, गुडघे का धरतात नाही, त्याचं कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं की गुडघे दुखायला सुरुवात होते. आणि गुडघं दुखायला सुरू झालं की समजायचं आपल्याला लवकर जायचं. म्हणलं नाही बरं तसं, तुम्ही म्हणाला पूर्वीच्या काळामध्ये आसनं किती व्हायचे माहिती का, सारखं बसायच्या उठायच्या. पूर्वीच्या काळी बायका दळायच्या, पूर्वीच्या काळी स्वयंपाक करायच्या, पूर्वीच्या काळी पोतेऱ्या घालायच्या. आता पोतेऱ्या म्हणजे काय, तोंडाला पोतेऱ्या होत्या. एका लग्नाला गेलो, ते वांढर बरं तसं दिसायला मी सांगितलं, हे म्हणजे ब्युटी पार्लरवाली 25,000 रुपये, ब्युटी पार्लरवाली 25,000 रुपये. मी म्हणलं कुणी सांगितले हे बाईला 25,000 रुपये द्यायला, तुम्हाला सांगितलं. लिपस्टिक काय लावली, अमुक लावली, अरे बाप रे म्हणलं 25,000 रुपये. या 25,000 रुपयांचा सप्ताह होता म्हणलं त्याला. काय म्हणलं, एका बहिला तोंडाला लावला पहिला आमच्या सप्ताह होतं नाही, तेवढ्या अन्नदान होतं ना. लोकांना कुठं खर्च करावं काय कळलं. एकाला विचारलं, महाराज लग्नाला किती खर्च करावा, त्याला एक सांगितलं, कबीर असं वाक्य सांगितलं, दुल्हा दुल्हन को देखी तो फिकी पडी बारात. नवऱ्या मुलीचं मन जर जमलं ना, तुमचं आटम मुडन, आयरन, सोनं, नाणं काय संबंध यायचं सर. हे लोक आयरनसाठी लग्न करले, आयरनसाठी सोनं घालायसाठी सगळं काही डाम डोल करा. मला विचार असा आहे की मुख्य प्रयोजन बाजूला उरतं आणि गौण प्रयोजनाकडे लोक प्रवृत्त होतात. मला हे सांगायचं आहे. मला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगत असताना देवा प्राप्त करून घेण्याकरता देवाच्या पात्रतेवर येऊन बसणं, ते द्वार जे कोणतं आहे, षडविकार सोडणं आणि जी संपत्ती आहे ती गोळा करणं आणि नंतर मुक्तीकडे जाणं, हे सगळं झाल्याशिवाय तुम्हाला देवाच्या द्वारामध्ये उभारता येत नाही. हे एवढं तुम्हाला 1.5 ते 2.5 तासामध्ये सांगितलेलं आहे. अजून 3 चरण आहेत. पहिल्या चरणाचा पूर्ण अर्थ झालेला आपल्या भागामध्ये, सर्वस्वी भागामध्ये आता मला हेच आहे. तुम्ही कीर्तन ठेवायचं असेल ना,
संध्याकाळी 6ला सुरू करायचं आणि रात्री 11 वाजता संपवायचं. काय करू बरं का दोघं उभा राहतात तर ते सुद्धा नकोस. कशाला काय ऐका एक सांगतो. कीर्तन असं आहे का मथुरेमध्ये कीर्तन होतं. कोंडीचे सगळे साधक होते आणि सकाळी 10 वाजता काल्याचं कीर्तन. अण्णा म्हणले सौदान भाऊ अण्णा म्हणले महाराज म्हणले 8 दिवस कीर्तन केलं म्हणले आता काल्याचं कीर्तन म्हणले जाऊ सगळे चालते म्हणजे नुसतं अभंग म्हणा. आणि अभंग हरिने माझे हरले चित्त आणि बहार अभंग घेतला. 10 वाजता सुरू झालं 2:15 वाजले लोकांनी मग त्यावेळेस घड्याळ पहिलं 2:15 वाजले. म्हणजे एकदा चित्तवृत्ती निरोध जर झाला तर माणूस त्या नामामध्ये त्याच्यामध्ये प्रवृत्त होतो. एकदा प्रवृत्त झाला त्या अभंगाचा मूळ चिंतन पुन्हा आपण ऐकलं पाहिजे. आपलं काय व्हायला माहिती आहे का अभंगाचं थोडक्यात चिंतन ऐकतो त्यामुळे मूळ आपल्याला कळत नाही. आता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय सांगतात महाराज देवाचं द्वार सांगण्याकरता आपली पात्रता सांगतात आणि ती पात्रता सांगितल्यानंतर त्या क्षणभर याचा अर्थ काय क्षणभर याचा अर्थ काय क्षणभर म्हणजे तुम्ही नुसतं डोळा उघडून डोळे लवसतो ह्याला क्षण म्हणायचं नाही. जिथनं तुमचा वेळ सुरू होतो जिथना तुमचा समय सुरू होतो त्या बिंदूला क्षण म्हणतात. कळलं तुम्हाला कळलं? एका बाईला सांगितलं की स्वयंपाक कसा करायचा. शेतीतली बाई होती खेडेगावात जायचं होतं तिला आणि खेडेगावात दिलं आणि सांगितलं बाई म्हणजे चपात्या कर चपात्या. तिनं ऐकलं होतं त्याच्यामध्ये कुठं टीव्ही मध्ये ढडॅंग 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 ढडॅंग. अगोदर स्टोव पेटवावा अगोदर गॅस पेटवावा त्याच्यावर तवा ठेवावा तवा तापल्याकडे ते पाहावा मग गणित त्याच्यावरती लाटून त्याच्यावरती घालावा सांगितलं. मग ते त्या स्टेपला आली कुठं तवा तापलाय का नाही पाहावा तवा तापलाय का नाही हात धरून बसली बाई चपाती नाही बाजूला. मला काय सांगायचं माहिती आहे का मला काय सांगायचंय की जे काय जिथनं पॉइंट आहे ना तो पॉइंट समजला अनुभव आला पाहिजे. अनुभव आला पाहिजे. अनुभव येण्याकरता मी एकदा अनुभव घेतला बरं का. अनुभव असा घेतला महाराज म्हणले आपण सगळे मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लिंगायत मराठा साळी कुणबी माळी हे सगळं आहे. ते कुणी केलं हे केलं काय तो नतद्रष्ट माणसाने केलं म्हटलं की जसं जसं केलं तसं ते पडलं म्हणलं. आपल्या सगळ्यांचं घर एक आहे विठ्ठलाचे जीवन आगामध्ये माझे साथ ज्या डेपोमध्ये गाड्या जातात पुन्हा डेपोत ना आपला श्वास कुठला घेतो आपलं श्वासाचं घर एक आहे आपला सूर्य एक आहे धरती एक आहे पाणी एक आहे. मग आपण वेगळं कसं काय होऊ शकतो. उपाधी रूपाने वेगळं आहे. हे माझं घर हे तुझं घर हा माझा प्रपंच हा तुझा प्रपंच ही माझी साडी हे तुझी साडी. बरं ऐका साडी कुठं आली ऐका बायकाचे साड्या काय काय बायका म्हणतात साड्या आम्हाला एक दिन एका वेळ ठीक आहे साडी कुठं आली अनुभव समजा साडी कुठं आली मला 5 मिनिटं संपवायची मी काय काढलं साडी कुठं आली दुकानात कुठं आली पण दुकानात साडी कुठं आली कारखान्यात साडी कुठं आली कापसापासून बघा हे होतं पण कापूस कुठं आला पण शेतातलं कापूस कुठं आलं मातीतून आलं. म्हणजे मातीशिवाय साडी तयार होत मातीशिवाय साडी तयार होत. मग तुम्ही आता काय घालता अंगावर तुम्ही काय घालता अंगावर काय घालता असं जर तुम्हाला जर म्हटलो तुम्हाला पुन्हा बोलत आलं का तुम्ही प्रक्रिया करून बघा ऐका. आता या तांब्यामध्ये पाणी कुठं आलंय जमिनीतनं पाणी कुठं आलं पावसात पाणी कुठं आलं डायरेक्ट तुम्ही गेले असं क्रम होतं. त्याच्यातलं पाणी ओढ्यातलं नदीचं कुठं आलं पावसाचं पाणी पडलं पावसाचं कुठं आलं आम्हाला पाणी कुठं आलं समुद्रात आलं. म्हणजे हे काय समुद्र आहे त्याला काय म्हणता तुम्ही मूळ स्वरूप काय समुद्र. ठीक आहे ऐका जे बिंदू मध्ये आहे ना ते मोठ्या वस्तूमध्ये असतं. ऐका बरं का तुमच्याकडे मीठ गोड आहे का तिखट आहे तुमच्याकडे मीठ कसं आहे खाल ना आमच्याकडे तर गोड तुमच्याकडे कसं मीठ
मीठ कसं आहे खारट आहे. बरं मीठ कुठनं तयार होत आहे? समुद्र. हे तुम्हाला माहिती आहे. समुद्र कसा आहे? मीठ कसं आहे? मग मिठाला समुद्र का म्हणत नाही? मीठ हे त्याचं परिच्छिन्न स्वरूप आहे. मीठ हे त्याचं परिच्छिन्न स्वरूप आहे. समुद्र हे व्यापक स्वरूप आहे. तसं तुम्ही आहे, तुम्ही जीव स्वरूप समजला, तुम्ही काय आहे? परिच्छिन्न आहे. आणि तो परमात्मा कसा आहे? व्यापक आहे. त्याचं घर मोठं, त्याचा संसार मोठा, 16,108. आपल्याला कोणी बायको दिला, तो व्यापक आहे. कसा आहे? सहस्रबाहू, सहस्रनयन, सहस्ररंध्र. त्याला किती हात आहेत? 1000 हात. आपल्याला किती हात? 2. काय म्हणायचंय? व्यापक असा परमात्मा पाहण्याकरता तुम्हाला व्यापक वृत्ती केली. जसं मीठ हे समुद्राचा अंश आहे आणि तो अंश आहे, तसं तुम्ही सुद्धा शंकराचार्य म्हणताय श्लोकानेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिपि ब्रह्म सत्या जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नाथ. प्रत्येक जीव हा काय आहे? ब्रह्म आहे. तो ब्रह्म नाही याचा तुम्हाला काय झालेला आहे? भ्रम झालेला आहे. प्रत्येक जीव हा काय? ब्रह्म आहे. वडील काय आहे? ब्रह्म. काय आहे? आई काय आहे? मोठा भाऊ काय आहे? बायको काय आहे? का बरं म्हणत नाही तुम्ही? का कचताय तोंड? का वर तोंड जीभ का वर खाताय? ऐका तुम्हाला सांगतो, व्यापक अवस्था पाहिजे. बायको मध्ये सुद्धा ब्रह्म अवस्था दिसली पाहिजे. प्रत्येक जीवामध्ये तुम्हाला ब्रह्म अवस्था दिसली पाहिजे. म्हणून ज्या नाथरायाने त्या गाढवामध्ये काय पाहिलं? ब्रह्म पाहिला, देव पाहिला. आपल्याला माणसामध्ये ऐका जाऊ द्या. मला काय म्हणायचं माहिती आहे का? कीर्तन किती पण ऐका, तो अनुभवात मी गेलो पाहिजे. काय केलं पाहिजे? अनुभवात्मक कीर्तन गेलो पाहिजे. त्यामुळं मला एक सांगायचं, व्यापक असणारा परमात्मा आपलं काय? परिच्छिन्न स्वरूप आहे. आणि असा परमात्मा तुम्हाला जर ग्रहण करायचं असेल, अत्यंत सोपी साधना सांगितली, ते म्हणजे नामसाधना. ती नामसाधना कुठली सांगितली? अभंगाचं दुसरं चरण. हरी मुखे म्हणा
म्हणताय मुखानं फक्त केवळ भगवंताचं नाम घ्या. भगवंताचं नाम घ्यायला काय संसार तो असोही संसारी वेदशास्त्र बारी पाहिजे सगळा नाम घेत असताना हाताने टाळे मुखाने नाम घ्यावं आणि आपल्या आराध्य भगवंताचं आपण नामस्मरण कसं करावं. पुण्याची गणना पूर्ण करायची वेळ आपली संपलेली आहे. फक्त 5 मिनिटांनी समन्वय साधायचा आहे की जीवनामध्ये आल्यानंतर प्रपंचामध्ये असं कुठे असं भगवंताचं नाम घ्या आणि असा हा भगवान परमात्मा एवढं सगळं नामसाधनेचं त्याचं आपल्याला त्याच्यावरती आपला पुण्याचा संचय जर झाला तर भगवान परमात्मा काय करतो तर तो आपला सखा होतो, आपला सोबती होतो, आपल्या संकटातून तो मुक्त करतो, आपला संकटमोचक होतो. काय होतो आपल्याला साथीदार सदैव आपल्याला रक्षण करतो. योगक्षेम वाहम्यम हे नात्याला आपल्यासोबत सदैव राहतो. आणि याच्याकरता त्यांनी दाखला दिलेला आहे. कोणता दाखला दिलेला आहे? द्वारकेचा राणा पांडवाघरी. म्हणजे जो द्वारकेचा जो राजा आहे तो राजा काय झाला पांडवाच्या घरी काय केला घोड्याचा खरारा केला की नाही. अर्जुनाचा रथ हाकला की नाही का केला ऐका बरं का 2 मिनिटांमध्ये दुर्योधन आणि अर्जुन दोघं भेटायला गेले. कुठं देवाला भेटायला गेले. देवाला भेटायला गेल्यानंतर त्यांचं सगळं आतलं संपलं बाहेर आले. मला 2 मिनिटांत ह्याचे मला रंगवायचं नाही बाहेर आले. बाहेर दुर्योधन म्हणाला अर्जुनाला अरे अर्जुना तुला कसं काय कळलं नाही रे. आणि भगवान परमात्म्याला एकट्याला तू देवाला कृष्णाला एकट्याला घेतलं आणि मी 16 अक्षर सगळं जे सैन्य जे आहे ते सगळं मी घेतलं. तो म्हणाला देवाला सांगितलं होतं रे न धरी शस्त्र मी करी गोष्टी सांगेन 4 युक्तीच्या. अरे ते हातामध्ये शस्त्र पण धरत नाही म्हणतायत काही करत पण नाही म्हणतायत आणि सगळं सैन्य तरी मग एकीकडं तो एकीकडं म्हणतोय मग काय करायचं. मग तो काय म्हणला माहिती का दुर्योधन म्हणला अरे म्हणला जे काय दधीमंथन होतं का ना दधीमंथन त्यामध्ये लोणी घेतलंय मी लोणी घेतलंय मी आणि ताक घेतलंय तू असा अर्जुनाला हिणवला. अर्जुन म्हणला येड्या तू लोणी घेतला असेल तू मला ताक दिला असेल तो लोणी तोडणारा माझ्याकडे. कळलं तुम्हाला काय कळलं काय कळलं नाही ते कळलं. अरे लोण्याचा मालकच घेतलं ना कुठलं लोणी कुठलं ताक घेऊन बसला. काय म्हणला तो लोणी मला मिळालं ताक तुला मिळालं. अर्जुन काय म्हणला लोणीचा चोर जो आहे तो माखन चोर मेरे पास आहे. म्हणून मागताना भगवंताच्याकडे जात असताना तुम्ही काय घेतलं पाहिजे भगवान परमात्मा स्वीकारला पाहिजे. असा भगवान परमात्मा आपलं होण्याकरता मला वेळ अत्यंत अपुरी मिळालेली आहे. समन्वय साधलेला आहे.
असा हा भगवान परमात्मा आपलासा व्हायचं असेल तर आपण भगवंताची आराधना नामसाधनेद्वारे अत्यंत सोपी साधना आहे त्या साधनेद्वारे केला पाहिजे. हा सप्त्याचा दुसरा दिवस आहे. सप्त्याचा दंडक आहे. पहिल्याशी भगवंताचं रूप पाहावं, स्वरूप पाहावं, दुसऱ्याशी नामपर्यंत चिंतन व्हावं या उद्देशानं हा अभंग डोळ्यासमोर घेतला. उद्यापासून भक्ती आहे, संत महात्म्य आहे, उपदेश आहे, अशा अनेक आहेत. शेवटची मागणी पण आहे, शेवटची काल असतो. दंडकानुसार संप्रदायाच्या प्रतीनुसार आपण सर्वांनी एकदा संतांचा एकदा नामघोष करूया. ज्ञानेश्वर
झाली ती सेवा सर्व संतांच्या महंतांच्या चरणी समर्पित करूया. विशेषतः हा अतिशय सुंदर असा सोहळा तुम्ही या ठिकाणी करतायत. खरोखरच तुम्ही भाग्यशाली आहे. आणि खरंच जीवनामध्ये आल्यानंतर देऊळ बांधावं, देवळाचा जीर्णोद्धार करावा, पंगत द्यावी, नामस्मरण करावं, याच्या इतकं पुण्य कुठलं नाही. आपण घरामध्ये एखादा इडापिडा जर झाली तर आपण काय करतो, एखाद्या देवऋषाकडे जातो, पंचांग पाहतो, अमुक पाहतो, शनी लागला, 7:30 मुक्त व्हायचं असेल तर ह्या इथं यायला पाहिजे. त्या 7:30 मुक्त व्हायचं असेल तुम्ही या ठिकाणी पंगत या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य करा. जास्तीत जास्त या ठिकाणी मदत केला तर निश्चित स्वरूपामध्ये तुमच्या घरादारामध्ये पुण्य लागतं. हा माझा ठाम विश्वास आहे. आणि तुमच्या घरामध्ये काही संकट असेल तर ते आपोआप निवारण होतं, आपोआप बदलत असतं. याचा जीवनामध्ये मला अनुभूती आली, ते सांगण्याकरता मला वेळ नाही. पण निश्चित स्वरूपामध्ये एक सांगतो की त्या देवावरती विश्वास ठेवा. देव तुमचा निश्चित स्वरूपामध्ये सांभाळ करेल. याकरता नामसाधना करा. तो उत्तम संदेश या ठिकाणी देतो. आजच्या कीर्तनाकरता सोलापूर जिल्हा परिषदेचे आमचे परम आदरणीय परमश्रद्धेय आमचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिनजी जाधव साहेब या ठिकाणी आलेले आहेत. सहकुटुंब त्या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर त्यांचा म्हणजे सामाजिक प्रश्नाशी अतिशय अत्यंत सलोख्याचा संबंध आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या वारीचा म्हणजे पुण्यापासून आळंदीपासून जी वारी चालू होते पंढरपूरपर्यंत असते, त्या वारीचं सर्व देखरेख, जमा खर्च, सुधारणा, वारकऱ्या देवळं याचे मोठे साहेब तुमच्याकडे या ठिकाणी आलेले. खरं तुमचं भाग्य आहे. कारण का की वारकऱ्यांना सोयीसुविधा देण्याकरता जे लागतं जिल्हा परिषद करावं ते सुचवणं तरी फार महत्त्वाचं आहे. आणि शेवटला दशमीला जेव्हा वाखरीला जे रिंगण होतं त्या रिंगणाच्या वेळेस मुख्यमंत्री सर्व महाराष्ट्राचे मंत्री येतात. त्यांचं सर्व जे काय योगक्षेम पाहिजे ते त्या साहेबांच्याकडे असतं. आणि आज ते या ठिकाणी आलेले खरोखर आमचं भाग्य आहे की या ठिकाणी आलेले आहेत. आणि असंच कीर्तन श्रवणाद्वारे या वारकऱ्यांची सेवा त्यांच्याकडे घडावी. त्यांना सर्व ऐश्वर त्यांना भगवंतानं प्राप्त करून द्यावं. तुम्हाला आपल्याला सर्वांना देव सदैव आनंदी ठेवावं. आणि या साठे शिंदे वस्तीतला जो सप्ता आहे त्या सप्त्यामध्ये एवढी गर्दी व्हायला पाहिजे, खूप गर्दी व्हायला पाहिजे, खूप गर्दी व्हायला पाहिजे. खूप गर्दी म्हणजे केवढी गर्दी व्हायला पाहिजे, या ठिकाणी बसायला जागा नसली पाहिजे, एवढी गर्दी व्हायला पाहिजे. आणि हा प्रयत्न आपण सर्वांनी करावा, घरातल्या सर्वांना बोलावं. आणि अशा प्रसंगामध्ये आपल्या पाहुण्याला, इवळीला, जावईला, लेकीला सगळ्याला बोलावं या ठिकाणी. आणि 4 दिवस आमच्या घरी राहायला या. त्या निमित्तानं तुमची सेवा कीर्तन आणि त्याचं पुण्य तुम्हाला लागेल. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी मोठ्या वैभवात सेवा करा. आणि भगवान परमात्मा या चाळीतल्या सर्वांना सुखी ठेवो. घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सोन्याचा धूर निघो, 5चा 50 वेल मांडावर गडबड पोरं.
आशीर्वाद देतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विठ्ठल जय जय.